अंजनगाव सुरजी तालुक्यातील जवळडी, खिराडा, खोडगाव व जवळडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरात मिळाली आहे, परंतु अजूनपर्यंत काम सुरू झालं नाही। ते काम लवकरात लवकर सुरू करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी 15 ऑक्टोबर पासून तहसील कार्यालयासमोर आमरण अन्न त्याग आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। या मंडपाला लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, उपसभापती यांनी उपोषण मंडपाला भेट दिली नाही। त्यामुळे उपोषणकर्त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उपोषण मागे घेणार नाही। त्यामध्ये उपोषणकर्ते बाळासाहेब रोंगे, योगेश नेमाडे, गजेंद्र ढोक, सत्यपाल धुमाडे, राहुल रांगोडे, अमोल शिंगणे हे उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे, असे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे। याच उपोषणात प्रहार कार्यकर्त्या महिलांनी सुद्धा आपल्या मागण्यांसाठी 16 ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। उपोषणकर्त्यांच्या मागण्यामध्ये जात प्रमाणपत्र देण्यात यावे, बीपीएल शिधापत्रिका देण्यात यावी, घरकुल बांधून देण्यात यावे, जागेचे पट्टे देण्यात यावे, नदीची संरक्षण भिंत बांधण्यात यावी, नदीला पाणी सोडल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्याचा मार्ग बंद होतो त्याकरिता पूल बांधण्यात यावा। या उपोषणामध्ये सारिका काजदेकर, फुलवंती मुरकुल्ले, कमला पाटणकर यांनी सुद्धा या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे। प्रहारचे कार्यकर्ते इथं बसलेले आहे उपोषणासाठी। आरोग्य केंद्र आमचं 2015 पासून मंजूर झाले असून कोणीही कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही किंवा दखलही घेतली नाही त्याची। त्यासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, आरोग्य केंद्र मंजूर होत नाही, तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही। हे आमच्या अटल मागण्या आहेत। बस। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी।